मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधणार आहेत। आढळराव 20 वर्षांनंतर आज स्वगृही परतणार आहेत। तर शिरूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांचं नाव आघाडीवर होतं। त्यात आता महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे। त्यामुळेच शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा देखील सुरू होती। अजितदादांच्या भेटीनंतर आढळराव पाटलांनी आज आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून अजित पवारांच्या उपस्थितीत मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। आज खरं तर युतीचा शोध संपलेला आहे आणि तुम्ही उमेदवार असणार आहे। मागच्या 15 वर्ष तुम्ही याच मतदारसंघात काम केले आणि आता पुन्हा एकदा मागचा जो काही पराभव झाला होता तो पराभव कशा पद्धतीने दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? आजच्या सभेमध्ये काय नेमकं तुमचं मतदारसंघामध्ये काय नेमकं तुमचं बोलणं असेल, नागरिकांना काय साथ असेल? गेल्या 5 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं माझ्याकडनं आमच्या कार्यकर्त्याकडनं काही त्रुटी असल्यामुळं, त्या त्रुटी राहून गेल्यामुळं, गाफील राहिल्यामुळं पराभव जरी झाला असला तरी माझ्या दृष्टीने ते काही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट असं नाही। पराभवानंतर सुद्धा मी 5 वर्ष लोकांमध्ये राहिलो। निवडून गेलेला खासदार जरी लोकांमध्ये नसला तरी मी लोकांमध्ये राहिलो। गेल्या 2 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर माझी बोलणी चालू होती। ती बोलणी आदरणीय मुख्यमंत्री यांना बरोबरीने ठेवून, म्हणजे त्यांना लूपमध्ये ठेवून त्यांच्याशी चर्चा करूनच माझी बोलणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गेले 2-2.5 महिन्यापासून होती। कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं। त्यानंतर गेल्या 15-1 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे काही बैठक झाली, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची। त्यावेळेला असं ठरलं की ही जागा, शिरूरची जागा ही राष्ट्रवादीला जाईल आणि त्या ठिकाणी सर्वसंमतीचा, तिन्ही पक्षाच्या संमतीचा उमेदवार म्हणून आढळरावांनी उभं राहावं असं तिघांमध्ये ठरलं। राजकारणामध्ये कधी काय घडेल, कधी काय स्थित्यंतर होईल हे कोणी काही भविष्य वर्तवू शकत नाही। मला कधी असं वाटलं नाही की मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येईल आणि राष्ट्रवादीमध्ये माझ्या जुन्या लोकांबरोबर काम करेल। 15 वर्ष राष्ट्रवादीचे सगळे आमदार निवडून होते आणि एकमेव खासदार शिवसेनेचा निवडून येत होता। आता मात्र हे गणित सोपं होणार आहे का? ही जी नाराजी होती मधल्या काळामध्ये, काही आमदार तुमच्या विरोधात गेले होते, त्यांना कसं मॅनेज केले? खरं म्हणजे नाराजी ही चालत राहते, शेवटी राजकारण आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला उमेदवारी त्याला उमेदवारी, त्यामुळं काही लोक नाराज होणं हे स्वाभाविक आहे। पण तो नाराजपणा हे सगळ्यांनी घरामध्ये बसून, एकत्रित बसून त्याच्यावर विचार केला आणि सगळ्यांचे ज्या मनामध्ये शंका होत्या त्या दूर झालेल्या। त्यामुळं सगळं काय विसरून सगळेजण नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आलेले आहेत। लोकांपुढे नेता आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच मी समोर जाणार आहे। मी ना नेता आहे, मी ना अभिनेता आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला, उद्योग व्यवसायामध्ये काम केलेला, राजकारणामध्ये काम केलेला एक सर्वसामान्य माणूस आहे। स्मिता शिंदे, सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत,